पुढचा प्रश्न आहे, सर्व पक्ष जर स्वबळावर लढले तर पसंती कुणाला? भाजपाला सर्वाधिक पसंती दिसते 35% नागरिकांची, काँग्रेस 20%, शिंदेची शिवसेना 13%, ठाकरेंची शिवसेना 12% आणि इतर पक्ष 7%. पुढचा प्रश्न, आपण कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेतलेला आहे? सर्वाधिक लाडकी बहीण योजना 66%, उज्ज्वला योजना 22%, सौर कृषी पंप 15%, नमो शेतकरी महासन्मान निधी 9%, इतर योजना 5%. या प्रकल्पांबाबत तुम्ही ऐकलंय का? शक्तीपीठ महामार्ग 33%, ज्याबाबत मोठी कॉन्ट्रोव्हर्सी आहे. वाढवण बंदर 25%, नदी जोड प्रकल्प 25%. धारावी पुनर्विकास, महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीमुळे रोजगार मिळेल का? 46% म्हणतात होय, 43% म्हणतात नाही आणि 22% म्हणतात सांगता येत नाही. आणि याच अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आता राजकीय प्रश्न तो म्हणजे सगळे पक्ष जर स्वबळावर लढले तर काय, कुणाला किती पसंती मिळणार? आणि साहजिकच भाजपकडे सगळ्यात जास्त बाजू झुकलेली आहे. मी त्यांचा सत्तेतला सहकारी शिवसेनेपासून सुरुवात करते. शीतलताई, स्वबळावर लढायची वेळ आली तर विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याही पुढे मोठ्या महापालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ही वेळ येऊ शकते हे तुम्ही नाकारू शकत नाही. नाही, ही वेळ येऊ शकणार नाही महानगरपालिकेत. एवढा कॉन्फिडंट? मुंबई महानगर, हो, आमच्याकडून तरी आम्ही 100% युतीमध्ये लढणार हे आम्ही ठरवलेलं आहे आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे ठरवलेलं आहे की आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. पुणे वगैरे सारख्या ठिकाणी राष्ट्रवादी, मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणतोय बऱ्याच ठिकाणी जरी आम्ही लढलो तरी आम्ही ती एक मैत्रीपूर्ण लढत असेल. आता तुम्ही एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बद्दल बोललात, त्याबद्दल मी सांगू इच्छिते की आता जे नगर पंचायतीच्या किंवा ह्या सगळ्या परिषदेच्या ज्या इलेक्शन्स आहेत, या इलेक्शन्समध्ये माननीय शिंदे साहेबांनी जवळजवळ 35 सभा घेतल्या, 2 ते 3 रोड शो घेतले आणि तेवढ्याच प्रमाणात अजित पवार जी असतील आणि फडणवीस जी असतील यांनी सगळ्यांनी सभा घेतल्या. कुठे होते हो हे विरोधक? हे विरोधक एकमेकांसमोर उभे टाकल्यात आहेत ना. शहाजी बापूंना एकटं पाडलं तुमच्या, लक्षात घ्या, कोकणामध्ये दिसले तुम्ही. नम्रताताई, अगदी तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या शेवटी कार्यकर्त्यांच्या लढाई असतात. त्याच्यामुळे आम्ही हे ठरवलं होतं आधीपासूनच की जिथे जिथे शक्य असतील तिथे तिथे आम्ही एकत्र लढू आणि जिथे जिथे शक्य नसेल तिथे तिथे आपण कार्यकर्त्यांवर सोडूया. आणि आमच्या पक्षामध्ये अजूनही लोकशाही आहे. त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण मुंबईमध्ये तर आम्ही 100% एकत्रित लढणार आहोत. ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही तोच प्रयत्न करत आहोत. परंतु एक लक्षात घ्या, जेव्हा आमचे तिन्ही नेते हे 30-30, 35-35 सभा घेत होत्या, जवळजवळ 35 ठिकाणी आम्ही नगराध्यक्षासाठी डायरेक्ट उमेदवार उभे केले जिथे आतापर्यंत कधीच नव्हते. म्हणजे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं की शाखा तिथे. ठीक आहे, बोलू नाही, मुद्दा असा आहे, नाही मुद्दा असा आहे की अशा वेळेला तुमचे हे विरोधक जे बोलतायत हे कुठे होते? म्हणजे विरोधकांना फक्त चर्चा करायची आहे, परंतु विरोधकांना जेव्हा इलेक्शन्स येतात, इलेक्शन्समध्ये किती सभा घेतल्या, उबाठाने किती सभा घेतल्या, यांच्या किती सभा घेतल्या, त्यांच्या स्ट्रॅटेजीबद्दल जरूर विचारा. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही वेगळे वेगळे लढू, सांगतील जर अशी परिस्थिती आली, ती येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, पण जर आली तर मला असं वाटतं ती मैत्रीपूर्ण लढती असेल आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही एकत्रित लढण्याचा कॉन्फिडेंटली तुमचे सत्तेतले मित्रपक्ष बोलतायत. पण हे मैत्रीपूर्ण लढती हा जो स्टार आहे तो नाकारून चालणार नाही. जसं ताईंनी सांगितलं की राज्यस्तरावरनं आमचं हे ठरलंय की महायुती त्या ठिकाणी असली पाहिजे आणि ताकदीनं आम्ही ते लढलं पाहिजे. पण ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना खूप काही चर्चा करून सुद्धा एखाद्या गोष्टीवरती तो विषय संपत नाही, तेव्हा कुठेतरी मनभेद होता कामा नये. त्यामुळे तिथे मैत्रीपूर्ण लढती होतात आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो. पण विरोधकांचं जसं ताईंनी सांगितलं की जसं आपण म्हणतो की पहिले पराजय हा मनात होतो आणि मग मैदानात होतो, विरोधकांचा मनातही पराजय झाला आणि त्यामुळे येणाऱ्या निकालामध्ये आपण मैदानातही यांना पराभूत बघाल. कारण सभेला ह्यांचे नेते फिरले नाही, कुठे जाऊ शकले नाही. ह्यांचे बिचारे प्रदेशाध्यक्ष कुठे कुठे फिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना त्यांचेच नेते काही सन्मान देत नाही, त्यांना एक्सेप्ट करत नाही, त्यांना एक्सेप्टेबिलिटी नाही. त्यामुळे कुठलेही नेते ह्यांचे बाहेर पडलेच नाहीत. हे दुर्दैव आहे. म्हणजे लोकांमध्ये आकडे जर आपण बघितले तर तुमच्या मागोमाग काँग्रेसचा नंबर आहे, त्याच्यानंतर तुमचा सत्तेतला मित्र आहे. त्यात फरक जो आहे तो खूप मोठा फरक आहे. तुमच्या सत्तेतले मित्र सर्वाधिक सभा घेणारे त्यांचा आकडा तुम्ही बघितलाय का? नाही, पण तो पसंतीचा आकडा आहे. आपण आत्ता म्हणतोय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यातले एफर्ट्स, लोकांमध्ये जाणं, संवाद संपर्क साधणं याबद्दल बोलतोय.
ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांनी चांगल्या ताकदीनं फिरले, चांगल्या सभा घेतल्या. देवाभाऊंनी महाराष्ट्रामध्ये 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि आमचे सगळेच नेते हे महाराष्ट्रभर फिरले. का फिरले? कारण जनतेचा त्या ठिकाणी मागणी जनतेची होती, जनतेला त्या ठिकाणी संवाद साधायचा होता आणि त्यामुळे नेते गेले. यांच्याकडे मागणीच नाही, त्यामुळे जाणार कसं हा प्रश्न त्यांच्या समोर होता. काँग्रेसकडे येते. 20% आकडा आहे, म्हणजे भाजपला सर्वाधिक पसंती आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त मतं मिळाली. स्वबळावर लढायची वेळ आली तर, जे मुंबईमध्ये होतंय, स्वबळावर लढण्याचं चित्र मुंबईमध्ये दिसतंय. खरं म्हणजे या सर्वेमध्ये स्वबळावर कोण लढणार आणि कोण लढणार नाही ही चर्चाच मुळी ह्यांच्यामध्ये काहीतरी बिघाडी झाली यासाठी सुरू झाली असा माझा आक्षेप आहे. कारण आता निवडणुका महानगरपालिकेच्या यायला वेळ आहे, विधानसभेला वेळ आहे, अजून स्वबळावर तुम्ही लढणार का नाही? आम्ही नाही मारामाऱ्या केल्या एकमेकांमध्ये. मी जशा रायगडमध्ये मारामाऱ्या केल्या, बंदूक घेऊन शिवसेनेची लोक भाजपाची लोक राष्ट्रवादीच्या अंगावर गेले. भंडाऱ्यामध्ये यांचे भोंडेकर आणि यांचे परिणय फुके तलवारी घेऊन मारामारी आहेत. तुम्ही सोलापूरमध्ये मारामारी करताय. तुमच्या जयकुमार गोरेंनी, उभाठ आणि मनसे एकत्र आलेलं चालणार आहे का त्यांना? ते विचारा. महाविकास आघाडीमध्ये जयकुमार गोरेंनी बद्दल तुमच्या जे बोलले शहाजी बापू त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? रोज मारामध्ये करताय ते. सोलापूरमध्ये काय चालू आहे, भंडाऱ्यामध्ये काय चालू आहे, नागपूरमध्ये काय चालू आहे, गोंदियामध्ये यांचं काय चालू आहे? आपली भांडणं मारामाऱ्या, इतक्या मारामाऱ्या, गुन्हे दाखल झाले. तुमच्या मित्रांसोबत सगळं आलबेल नाही, आम्ही नाही एकमेकाच्या घरावर दाढी टाकल्या. आलबेल आहे का सगळं? आम्ही संतोष बांगर यांनी जे सांगितलं की 100 पोलीस घेऊन माझ्या घरी आले होते लोक, असं नाही आम्ही आरोप केले. त्यांचे मुटकुळे जे म्हणाले की 50 खोकी घेतली यांनी, आम्ही नाही तसे आरोप केले. आमची मैत्री घट्ट आहे, यांना हरवायसाठी आम्ही घट्ट आहोत. 46 ठिकाणी नाना पटोले गेले. 57 ठिकाणी स्वबळाचा भाषा का होते? एवढी घट्ट मैत्री मुंबईत. 57 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सभा घेतल्या. बंटी पाटील असतील, विश्वजित कदम मुंबईत एकटे का असतील, अमित पडताय? देशमुख असतील, ही तुमचे- सगळी मंडळी आहेत तुमचे ना. समविचारी शरद तुम्हाला पवार, त्यांनी दाखवायचं नाही, सोडलेलं दिसतंय बीजेपीला ते तुम्हाला. लोकांना बघू द्यायचं नाही. मुंबईबद्दल प्रश्न विचारा की. तुम्ही मुंबईपर्यंत एकत्र राहा, ह्या माझ्या शुभेच्छा आहेत. राहून दाखवा. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी आम्ही आहोत आणि आम्ही राहणार. आज आम्ही हे सांगतोय, तुम्हाला आम्ही आज मीडियावर सांगतोय, तुम्ही सांगा बरं. आम्ही एकत्र राहणार, आम्ही एकत्र राहणार. आम्ही गुन्हे दाखल तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगून दाखवा ना. नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. धाडी टाकताय, तुम्ही घरी धाडी टाकताय, वाटे फोडू नका, मित्र तुम्ही वाटे फोडू नका. त्याच्यामुळेच तुम्हाला उभाठा बरोबर मनसे आलेला चालणार आहे का? तुमच्या उभाठा बरोबर मनसे आलेला चालणार आहे का? सगळ्या मीडिया काँग्रेस महाविकास आघाडी तयार नाही. महाविकास आघाडीची स्थिती आहे की आम्ही एकत्र आहोत मुंबई वगळता, आणि भाजप महायुतीचं म्हणणं आहे की आम्ही एकूण एकत्र आहोत पण ठिकठिकाणी आमच्यातली भांडण आहेत. पण मला न्यूज फ्लोअरला जायचं आहे. त्यातला एक मुद्दा, कारण आपण आघाड्या युतींबद्दल म्हणतोय, हा सर्वे जो हा प्रश्न सांगतोय तो असा की तुम्ही स्वबळावर लढल्यास तुम्हाला कोणाला पसंती आहे. त्यातलं एक परसेप्शन असं आहे ज्याच्याबद्दल मला तुम्हाला सगळ्या फ्लोअरवरच्या मान्यवरांना प्रश्न विचारायचा आहे. भाजपला 20% पसंती आहे आणि एकूण भाजपेतर नावाची कॅटेगरी आपण जर का मानली, त्याच्यात शिंदेंना टाकलं, ठाकरेंना टाकलं, सगळ्यांना, तो आकडा भाजपपेक्षा जास्त आहे. ज्याचा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या भाजपेतर बहुसंख्य पक्ष आणि सगळ्या लोकांना भाजपच्या पलीकडचे इतर पक्ष पर्याय म्हणून वाटत आहेत. मला याच्यामधल्या अकॅडमिक आणि पॉलिटिकल या दोन्ही अर्थाने मिक्स करायचं आहे. अकॅडमिक असं की संख्या, आणि पॉलिटिकल अर्थ असा की महाराष्ट्र म्हणजे भाजप, महाराष्ट्रावरती भाजपचं वर्चस्व आहे अशी ही आकडेवारी दाखवत नाही. मला हा प्रश्न घेऊन जायचा. मी पहिल्यांदा सुरुवात करतो मृणालिनी मॅडम पासून. खरं तर हा प्रश्न ज्या रीतीने प्रसन्न तुम्ही फ्रेम करतात ते थोडंसं अन्यायकारक आहे. प्रश्न आपला सरळ आहे की हे पक्ष वेगवेगळे लढले तर कोणाला किती मतदान केलं जाईल. समजा एकत्र लढले तर काय होईल हा प्रश्न आपण विचारलेला नाही. 35% मतं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये मिळणं हे आजच्या सर्वेचं बाहेर आलेलं तथ्य आहे. त्याच्यावर आज आपण बोलायला हवं, ते जास्त उचित ठरेल. दुसरं असं यातलं समोर येणारं फाइंडिंग जे आहे की शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना या बरोबरीने 13 आणि 12% आहेत. हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर त्यांची संख्या ही त्यांना मिळालेल्या मतांइतकीच आहे. आणि आपण याच्यातला न बोललेला भाग, ज्याच्यावर जयमृग सर कदाचित जास्त प्रकाश टाकू शकतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाच्या एका अतिशय महत्वाच्या विभाजित झालेल्या पक्षाची मतं केवळ 60% अडकतायत का? मगाशी विद्याताईंसारख्या सामाजिक कार्यकर्तीचा आपण रोष पाहिला की परिस्थिती बदलतच नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या चित्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाने 1 वर्षांनी मोठ्या संख्येनं आमदार निवडून आणलेले आहेत,
त्यावर शंका न घेता सध्या हे जे वास्तव आहे त्यावर बोलणं उचित ठरेल. भाजपच्या शक्तीवर आपण योग्य वेळेला जरूर चर्चा करू. बरं, अरुणराज. भारतीय जनता पक्षाला 35% इतके लोक स्वबळावरती जर का लढले तर 35% लोक पसंती देताना दिसत आहेत. आणि इतर काँग्रेस 2 नंबरला दिसते, नंतर शिंदे सेना जे आहे ते 3 नंबरला आहेत. आता ह्याच्या मागचं महत्त्वाचं असं आहे, विरोध जरी दिसत असला तरी सुद्धा लोकशाहीमध्ये ज्याला सर्वाधिक मत आहे, ज्याच्याकडे आकडा आहे, ते लोक सत्ता स्थापन करणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे सत्ता जाऊ शकते किंवा सत्ता आहे सुद्धा त्यांच्याकडे. आता हे सगळं 35% येण्यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस सत्तेमध्ये नव्हता आणि सत्तेमध्ये आहे तरी सुद्धा ते 24 तास 7 दिवस जे आहेत 24 तास ते इलेक्शन मोडमध्ये असतात. त्यांचे कार्यकर्ते सतत इलेक्शन मोडवरती असतात, सातत्याने संपर्क सुरू आहे. इतर मुद्दे आरोप वगैरे होत राहतात, पण निवडणूक कशी लढली पाहिजे ह्याचा वस्तुपाठ त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये घालून दिलेला आहे. आणि ते बीट करता येणं कुणालाही जमत नाही ही वास्तविकता या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य करणं गरजेचं आहे. म्हणून ते 35% जे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. बरं, ठीक आहे. मी आपले जे सेफॉलॉजिस्ट आहेत जय मृग, जे VMRचे संचालक आहेत, जय मृग, याच्यामध्ये एक प्रसन्ननी आता जो प्रश्न उपस्थित केला की भाजप विरुद्ध सर्व ही शक्यता जर आपण इथे पडताळली, जर स्वबळाचा नारा जर सगळ्यांनीच द्यायचा म्हटला तर हे अंकगणित कुठे नेत आहे? बघा, मला 2 गोष्टी मांडायच्या आहेत. एक, जर आपण महाराष्ट्राचं मागच्या 30 वर्षाचं इतिहास बघितलं निवडणुकांचं, इलेक्टोरल हिस्ट्री, तर 35% इज अ हाय. नो पार्टी गॉट इट. दॅट इज अ फर्स्ट पॉईंट. म्हणजे भारतीय जनता पार्टीला 35% हा आता इट्स लाईक अ बेंचमार्क. म्हणजे आपण 2014ला बघू 27%, 19ला 26, 24ची निवडणुकात परत 26 किंवा 27. पण स्वबळाचं म्हणजे असेसमेंट काय, तर ते 35%वर येत आहे. 2019च्या आधी जेव्हा खूपशा एजन्सीजनी स्वबळाचं असेसमेंट केलं, भाजप 30-31%वर होतं. तर एक म्हणजे मागच्या 30 वर्षात जो कीर्तिमान कोणी गाठला नाही तो भारतीय जनता पक्षाने गाठला आहे. तर 35% मतं त्यांना येत आहेत स्वबळावर. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा आपल्याला एक बघावं लागेल की प्रत्येक पक्षात कुंपणावर बसलेली मंडळी असते. म्हणजे की ते म्हणतात हो आम्ही यांच्याकडे जाऊ, पण ट्रान्सफरची जी एफिशियन्सी असते वोट ट्रान्सफरची ती नेहमी 100% नसतेच. तर जर एक पक्षच्या विरोधात सगळ्यांनी समजा जर युती तरी केली थिओरिटिकली, तर हा जो एकटा पक्ष 35 वाला तो 45ला सुद्धा जाऊ शकतो. कारण देर इज अ लॉट ऑफ पोलरायझेशन ऑन द ग्राउंड ऑल्सो. आणि हा जो पोलरायझेशन आहे ग्राउंडवर, तो तुम्ही दुसऱ्या प्रश्नात बघू शकता. ठीक आहे. म्हणजे की जर तुम्ही विचारलं भ्रष्टाचार किती आहे, आता 40% म्हणतात अजिबात नाहीये आणि 32% म्हणतात खूप आहे. आता हे काय आहे, हे ऍक्च्युली त्यांच्या लॉयल्टीचं रिफ्लेक्शन आहे. म्हणजे जर पूर्ण लॉयल्टीवर पोलरायझेशन झालं तर दिस 35 कॅन गो टू 45. मला हीच चर्चा पुढे नेताना एक हस्तक्षेप करायचा आहे. आत्ताच आपले आकडे सांगतायत की 35% आणि 13%, त्या 2 प्रवक्त्यांचं कसं ऐक्य आहे ते आपण बघतोय. त्यामुळे तो आकडा सरळ सरळ 48%वर जातोय. आणि आता जयमृग सर जे म्हणतायत की महाराष्ट्राचं ध्रुवीकरण कशा प्रकारे झालंय, तर 40% लोक म्हणतात की अजिबात भ्रष्टाचारच नाहीये, हा भाजपचा कोर वोटर असावा. बरं, गुंतवणूक जर आली तर आपोआप काहीतरी विकास होईल असं म्हणणारे लोक, आम्हाला रोजगार मिळेल म्हणणारे लोक जवळपास 42% आहे, माझा जर आकडा बरोबर असेल तर. त्यामुळे ध्रुवीकरण भारतीय जनता पक्षाच्या दिशेने महाराष्ट्रात जे काय होत आहे त्याचा बोध घेऊन त्या दृष्टीने बाकी राजकीय पक्ष पावलं टाकतायत का? शीतलताईंचा पक्ष इतका स्मार्ट आहे की तो त्यांच्याबरोबर जाऊन बसलाय, त्या कुठेही वाद करत नाहीयेत. पण बाकी राजकीय पक्ष यातून काय बोध घेणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि राष्ट्रवादी शक्तीची गमावली जाणारी ताकद जी सर्वे रिफ्लेक्ट करतोय तो पण आजच्या महाराष्ट्रातला अतिशय महत्वाचा. त्याच्याबद्दल मला विद्याताईंची एक कॉमेंट घ्यायची. विद्याताई, सिंगल डिजिट मध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, कुठल्याच राष्ट्रवादीचा. याच्यात काही विशेष मला वाटलेलं नाही आहे. कारण आपण जे बघतोय आतापर्यंत निवडणुकांचा जो पॅटर्न असेल किंवा लोकांचं हा जो सर्वे केले जातात, हे सर्वे तुम्ही ठराविक लोकांकडे, तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये अगदी गरीबातला गरीब माणूस
जो कष्टकरी आहे, ज्याला हे काही म्हणजे सर्वे बिर्वे काही बोलायचं किंवा त्याचे कॉमेंट्सच घेतले जात नाही ना. म्हणजे आपण विकास जो म्हणतो तो आपण फक्त या देशातल्या 15-20% लोकांसाठीच करतोय, पण गरीबात म्हणजे आज तुम्ही लोकल ट्रेनची काय अवस्था आहे, तुम्ही मेट्रो आणल्या, सगळे आणले, आणि हा विकास जो वारंवार सरकार सांगते तो विकास जो केलेला आहे तो मेट्रो सुरू झाली ती 2006 पासून. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून आम्ही तिथे गेलो होतो की अनेक झोपड्या ह्याच्यामध्ये जात आहेत किंवा जे जाणाऱ्या लोकांचं त्यांचं काय, म्हणजे ती एक प्रक्रिया सुरू झाली आहे तेव्हापासनं. परंतु आम्हीच फक्त विकास करतोय असं जे वारंवार भासवलं जातं, किंवा खऱ्या अर्थाने विकासामध्ये जे श्रमदान करणारे लोक आहेत ते घरही नाही आहेत, त्यांना ते झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, तिथपर्यंत आपला सर्वे पोहोचतो का? तर नाही पोहोचत. म्हणजे आपण ठराविक एक क्रिमी लेअर किंवा मध्यम वर्ग इथपर्यंतच सर्वे आपला पोहोचतोय. जे लोक ह्याच्या अर्थाने खऱ्या अर्थाने ग्रासले गेलेले आहेत अशा लोकांपर्यंत आपण पोहोचत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं भाजपला 35% पर्यंत जे दाखवतायत ते त्याचं एक फलित आहे आणि प्रचंड पैसे वाटप आहे. आज भाजप सगळ्यांना खुश करते. त्यामुळे हे जे झालंय हा खुशीचा सर्वे आहे त्यांच्या बाबतीत. पैसे वाटून झाले असं म्हणायचं का ताई? मला वाटतं तुमच्यावर आरोप आहे. लक्ष्मी दर्शनाचे बरेच मुद्दे आलेले होते, पण तो मुद्दा आपण नंतर घेऊया. तुर्तास पुढचे 2 जे मुद्दे आहेत आपले, एक म्हणजे कुठल्या योजना आणि कुठले प्रकल्प, त्याबाबत आपण बोलणार आहोत. आणि योजनांचा जिथे विचार होतो तिथे लाडकी बहीण योजना आपल्याला विसरून चालणार नाही. मी मनोज भोयर यांच्याकडे येते. मनोज भोयर, आता बिहारमध्ये आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेने बराचसा एक पॅराडाईम शिफ्ट झालेला आहे असं सुद्धा म्हटलं गेलं, विश्लेषण केलं गेलं. रेवडीवाली राजनीती यशस्वी होतीये? अर्थात रेवडीची सुरुवात म्हणजे अरविंद केजरीवालांपासून झाली आणि नंतर भाजपनं ते सूत्र अंगीकारलं आणि बिहारमध्ये सुद्धा आपण पाहिलं की एकदाच 1 टाइम 10,000 त्यांनी देऊन टाकले. पण याचा जो काही प्रचंड मोठा परिणाम पाहायला मिळाला तो तेजस्वी यादव युवकांमध्ये लोकप्रिय होत चाललेले होते. भली ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं इतकं नसेल किंवा अनुभव नव्हता, पण त्यांच्या बाजूनं सुद्धा बऱ्याच गोष्टी झुकताना आपण पाहत होतो. भले तिथे काँग्रेसचं थोडं अनागोंदी दिसली, एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप दिसले, पण तेजस्वी यादव यांच्या पक्षाला जे मार्क्स मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही. याचं कारण तसं एक नवीन सूत्र देशामध्ये उदयाला आलं आणि त्याची ती म्हणजे त्यालाच रिपीट करताना अनेक पक्ष वेगवेगळ्या राज्यामध्ये दिसतील सुद्धा. तर त्यात एक तर लाडकी बहीण, त्यानंतर युवकांचं प्रमाण ते मतांमध्ये जे परावर्तित झालं तेही पाहायला मिळालं आणि युवकांनी विश्वास हा भाजपवर ठेवला आणि रोजगार निर्मितीच्या संदर्भातला. पण हा अशा प्रकारचा पायंडा पाडणं हे ठीक आहे का? म्हणजे खूप काळासाठी जर आपण विचार केला तर महिला बचत गटांच्या माध्यमातून जशा सक्षम झाल्या तशाच उपाययोजना आपल्याला करता येईल जेणेकरून मग समाजातल्या स्त्रियांचा स्तर उंचावेल आणि खास करून खालच्या स्तरामध्ये राहणाऱ्या स्त्रिया हे या अशा प्रकारच्या योजनाने तुम्हाला क्षणिक फायदा मिळेल, तुम्ही सत्तेत याल, कुणी असेल, पण हे काही समाजाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. बरं, आपण लाडकी बहीणबद्दल आणखीन बोलणार आहोत, पण तत्पूर्वी मला सचिन परब सरांकडनं एक थोडंसं त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे. भाजपचं सरकार सत्तेत आलं की ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि बाकी सगळा विकास दाखवतात, पण माझ्या खिशात काय मिळालं या मुद्द्यावरती ते हरतात, अशी चर्चा असायची. अटल बिहारी वाजपेयी सरकार होतं, मग ते पडलं त्यावेळेला. आता असं झालेलं आहे, ह्या जर योजनांची आपण आकडेवारी बघितली तर लाडकी बहीण योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, आणि त्याच्यामधला फरक हा खूप बोलका आहे. याच्यामध्ये माझ्या खिशात काय मिळालं ह्याला सगळ्यात जास्त पसंती आहे. सामाजिक दृष्ट्या कसं बघता या सगळ्याकडे? नाही, याच्यामुळे सगळा सामाजिक राजकीय असा सगळा जो पूर्ण बघण्याचा दृष्टिकोन आहे तोच बदलून गेलेला आहे. कारण जेव्हा खिशामध्ये पैसे येतात एका घरामध्ये, जेव्हा 1,500 2,000 रुपये एका महिलेच्याकडे जातात, घरामध्ये 3 महिला आहेत, 2 महिला आहेत, तर अशा वेळेस एका छोट्या गावामध्ये ह्या पैशाला फार मोठी किंमत आहे. शेतकऱ्यांच्या खिशामध्ये डायरेक्ट पैसा जातो. आपण निवडणुकीच्या अगोदर बघितलं की मोठ्या प्रमाणात पैसा एकेकाच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आपल्याला बघितलं. आणि जेव्हा हा पैसा जातो तेव्हा त्याचा स्वाभाविक परिणाम हा मतदानावर होतो. आणि जेव्हा तो मतदानावर होतो तेव्हा एकूणच समग्र सामाजिक दृष्ट्या देखील त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. कुटुंबातल्या व्यक्तीमधल्या संबंधांवर देखील याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो गावागावांमध्ये. अगदी फ्री मध्ये एसटी मध्ये 75 वर्षाच्या वरच्या सगळ्या व्यक्तींना, वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांना जेव्हा जायला मिळतंय त्याचा देखील परिणाम आपल्याला दिसतो.
अशा प्रत्येक योजनेचा सामाजिक दृष्ट्या परिणाम आपल्याला बघायला मिळतोय आणि तो दीर्घकालीन आहे. आता ह्याचे किती चांगले आणि वाईट परिणाम कसे कसे होत आहेत आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याचा आपल्याला सगळ्यांना मिळून विचार करावा लागेल असं मला वाटतं. बर, शीतलताई, योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली, पण त्याचा भाव खाऊन गेले तुमचे मित्रपक्ष बरेचसे जास्त. मला असं वाटत नाहीये. एक लक्षात घ्या, जेव्हा 232 सीट्स निवडून आल्या त्याचे मला वाटतं महत्त्वाचं कारण हे लाडकी बहीण योजना होती. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? एकनाथ शिंदे साहेब होते. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली ही योजना, ज्याच्यामुळे आम्हाला लँडस्लाईड विक्टरी मिळाली, हे कोणीही अमान्य करत नाही आहेत. जवळजवळ 2.5 कोटी महिलांना महाराष्ट्रातल्या ह्या लाडक्या बहिणीचा लाभ होतोय. तर मला वाटतं ही योजना म्हणजे फक्त महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणं हे नाही आहेत, त्यामुळे अनेक महिलांच्या स्वतःचे अकाउंट्स उघडले गेले जे आत्तापर्यंत कधीच नव्हते. म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या फार गरजेचं होतं. अगदी छोटीशी गोष्ट आहे की मुलाच्या नावामध्ये आईचं नाव लावणं, ही किती मोठी गोष्ट होती, आत्तापर्यंत कोणीच केली नाही. जे महिलांना सन्मान मिळाला आणि मला वाटतं महिला या महायुतीच्या मागे उभ्या राहिल्या, कारण बोलणारे खूप होते परंतु करणारी लोकं खूप कमी होती आणि हे करून दाखवलं. आणि तीच योजना पुढे आता फडणवीस साहेब घेऊन चाललेले आहेत. मग त्यामध्ये मला ही वाटतं योजना चांगली आहे. मग 2100 रुपये कधी मिळणार तेही सांगा ना. आता इतकं कौतुक बघा, आहे, आपण 2100 कधी मिळणार? बघा, सुरू केलेली आहे. आतापर्यंत वर्ष झालं आता. विरोधकांनाही वाटत नव्हतं ही सुरू होईल. विरोधक तर रोज सांगत होते ही योजनाच नाहीये, विरोधक योजना झाले, सुरू त्यांना नाही, नाहीये. सत्तेत नाही आणलं त्यांना. मला 2100 वाटतं कधी मिळणार? नक्की नक्की लवकरच मिळतील. 1500 झालेले आहेत, त्याचे 2100 व्हायला वेळ लागणार नाही, ते लवकरच होतील. परंतु आज आमच्या महिला याच्यामुळे स्वतःच्या पायावर कुठेतरी उभं राहण्याचा प्रयत्न करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महिला म्हणून मला त्याचा अभिमान आहे. विद्याताई, एकीकडे तुम्ही रेवडीवाली राजनीती म्हणताय, दुसरीकडे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची पुंजी असते ही हातात येणारी. तुम्ही म्हणताय गावखेड्यातनं तुम्ही फिरता. तुमचं या योजनेबद्दलचं तुमच्या पक्षाची काय भूमिका? ह्या योजना ज्या आहेत ह्या गरीब महिलांना फसवणाऱ्या योजना आहेत. म्हणजे तुम्ही महागाई प्रचंड वाढवायची, तुमच्या घरातल्या तरुण मुलांना नोकऱ्या नाही आहेत, तुमच्या नवऱ्याला नोकरी नाही आहे, शेतीमध्ये काही उत्पन्न मिळत नाही आहे, शेतमालाला हमीभाव मिळत नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये एखादी त्रस्त महिला असेल, अगदी गरीब असेल, कष्टकरी असेल, तिला जर असे 1,500-3,000 रुपये जर मिळाले किंवा बिहारमध्ये 10,000 मिळाले तर त्या बाईला वाटतं जाऊ दे ना, कोणाचं सरकार असेल काय, माझं घर तर चालतंय ना, महिनाभर तर चालेल. त्यामुळे ह्या गरिबीची थट्टा किंवा गरीब महिलांना, कष्टकरी महिलांना हे प्रलोभन दिलेलं आहे आणि त्याला त्या बळी पडलेल्या आहेत. परंतु आता तुम्ही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन जाऊ दे, मला वाटतं 10 लाख कोटीच्या वर कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावरती आहे आणि अजितदादांना मोठा प्रश्न पडलेला आहे की आता ही तिजोरी आणि हे सगळं कसं सांभाळायचं. आणि आता तुम्ही जर बघितलं तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकांना मधली 3 वर्ष नक्कीच या योजनेचे पैसे कमी केले जातील किंवा इतर योजना आणि इतर योजनांचे काढून त्यांना दिलेले. म्हणजे असं काही नाही. आणि हे जे काय वाटणं म्हणजे निवडणुका आले की हे पैसे वाटप करायचे, मतं घ्यायचे, सत्तेवर बसायचं. आणि आता त्या लाडक्या बहिणींचे जे कार्यक्रम झाले देवेंद्र फडणवीस, विद्याताई, माझा छोटा प्रश्न, उद्या समजा चित्र बदललं आणि तुम्ही सत्तेत आलात, ही योजना बंद करणार का सरकारच्या तिजोरीचा विचार करून? नाही नाही, आम्ही सत्तेवर येऊ शकत नाही कारण हे लोक वाढवत. एवढं कॉन्फिडंट? हो, येऊ संपला विषय. नाही खरं आहे ना. अहो, जर तुम्ही निवडणुकांमध्ये एवढे प्रचंड पैसे वाटत असाल आणि तुम्ही जर लोकांची मतं विकत घेत असाल, तुमच्या बाजूने ईव्हीएम आहे, तुम्ही मतदार याद्या बोगस केलेल्या आहेत, हे अनेक लोकांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी एक निवडणुकांचा विद्याताई, मी आठवण करून देऊ इच्छितो, निवडणुकीच्या पूर्वी तुमचाही जाहीरनामा होता, तुम्ही सुद्धा पैसे देणार होता. म्हणजे तेव्हा दिलं तर ती जनतेची सेवा मात्र भाजप महायुतीने दिलं तर ती मात्र हा गंभीर आरोप आहे. सरकारी योजनेचा लाभ घेणं म्हणजे मतं विकत घेणं मानत असू तर आतापर्यंतच्या सगळ्या योजना ज्या काँग्रेसने आणल्या असतील, महाविकास आघाडी तेव्हाच्या विकास आघाडी, मग त्याला मतं विकत घेणं म्हणायचं का? मग हा अपमान नाही का मतदानाचा? मला पूर्ण करू द्या तुम्ही की लाडकी बहीण ही योजना ही मध्य प्रदेश आणि तिकडून आपल्याकडे आली आणि त्यामुळे मतं मिळतात आणि सरकार सत्तेवर येतं, त्यामुळे ह्या घोषणा केलेल्या आहे. आणि तो आमचा जाहीरनामा जो होता त्याच्यामध्ये आम्हाला ते करावं लागलं ना, कारण काय करायचंय, हे सत्तेवर असून काय करत बोलताय? होते. काय काय बोलता म्हणजे काय, तुम्ही जे केले ते बोला ना तुम्ही.
अहो आम्ही केले तेच बोलताय ताई. तुमचा जाहीरनामा तुम्ही बनवलाय, तो करावा लागला सांगताय तुम्ही. म्हणजे तुम्हाला इच्छा नव्हती तो जाहीरनामा तुम्हाला योग्य वाटत नव्हता. महाराष्ट्राच्या डोक्यावर इतकं मोठं कर्ज करून ठेवलंय आणि त्याच्यातनं काहीही निष्पन्न झालेलं नाहीये. आदिवासींच्या असतील, इतर काही योजना असतील, त्या तुम्हाला बंद करायला लागलेल्या आहेत. त्या लोकांना हा मात्र मी तुम्ही विद्याताईंचा मुद्दा घेऊन फसवलेलं फक्त आहे. जातो, म्हणजे पुढच्या आणि मला- प्रश्नाकडे जातील. मला पाटील, प्रसन्न आहे मी विद्याताई मुद्दा. तुमच्याकडे तुमचाच प्रश्न घेतोय. नाही, विद्याताई मला तुमचाच प्रश्न घेऊन नाही, जातोय नाही, पाटील प्रसन्न, यांच्याकडे, एक मिनिट, भाजपकडे. एक मिनिट. विद्याताई म्हणतात निवडणुकांचा त्याला एक साचा- डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आहे. एकट्या समाज कल्याणमधून आतापर्यंत इतका पैसा वळवण्यात आलेला आहे, याच्याबद्दलच्या बातम्या आलेल्या तुम्ही गुगल केल्या, तुम्ही आत्ताच्या आत्ता दाखवू शकतो तुम्हाला. लाडकी बहीणसाठीचा पैसा आणणार कुठून? आणि मग हळूच चर्चा अशी पण घडवली जाते, जरा टॅप वॉटर टेस्टिंगसाठी लाडकी बहीण बंद करणार का, लाडकी बहीणचे हप्ते, किंवा आता जरा काही काळासाठी मग कोणी कोर्टात जाणार, मग त्याच्यावरती आक्षेप घेणार. माझा आपल्याला प्रश्न आहे, लाडकी बहीण ठेवायची जरूर सुरू ठेवा. समाज कल्याणावरती, अन्य उपाययोजनांवरती ज्याच्यासाठी पैसा लागतो त्याच्यावरती कुऱ्हाड का? बघा, लाडकी बहीण योजना ही आमच्या लाडक्या बहिणींसाठीची एक पॉप्युलर योजना आहे, ज्याला ॲक्सेप्टेबिलिटी मिळाली. लाडक्या बहिणींनी त्या विषयाला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केला. पण म्हणून इतर कुठल्या डिपार्टमेंटवरती त्याचा परिणाम होईल तर असं बिलकुल घडणार नाही. शेवटी ह्या लाडकी बहीण योजना आणताना त्याच्यावरचा खर्चाचा ताण हा मोठा होता का, तर 100% होता. पण करण्याची मानसिकता होती की लाडक्या बहिणींना ताकद दिली पाहिजे, तिच्या मागे मजबूतीने उभं राहिलं पाहिजे. तो विषय ताकदीनं केला आणि जे म्हटलंय ते सुद्धा करणार आहोत, त्यामुळे तो विषय आहे. पण याचा अर्थ दुसऱ्या डिपार्टमेंटमधून ते काही होईल, तात्पुरत्या स्वरूपात काही निर्णय त्या वेळेला प्राप्त परिस्थितीमध्ये करावे लागतात. पण यामध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी करताना इतर कुठल्याही डिपार्टमेंटवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, ही जबाबदारी सुद्धा सरकारची आहे ना, आणि ताकदीनं सरकार ते करतंय. त्यामुळे असं कुठल्याही मला ना आश्चर्य वाटते, perception शीतलताई मध्ये आपण अनुमोदन जाता देतायत कामा नये. तसं संजय शिरसाटांनी किती नाराजी व्यक्त केली होती. त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना समजवण्यातही आलं की काय विषय हे सांगण्यात आलं. त्याला वाटतं हनुमंत पवार थोडक्यात, कारण पुढे ब्रेक घ्यायचा आपल्याला. लाडकी बहीण योजना कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये वेगळ्या नावानं आम्ही चालवतोय आणि 2000 रुपयापेक्षा जास्त पैसे आम्ही फ्रॉम फर्स्ट डे सरकार आल्यापासून आम्ही देतोय. माझी महायुती आई तर म्हणतात चुकीचं आहे ते. चुकीचं आहे ते म्हणतात, चुकीचं ते चुकीचं आहे ते. तुम्ही बोलताय मध्ये बोललो ना, ऐकून नाही, घ्या नाही, ना. पण ताई म्हणतात ते. ताई म्हणतात ते सांगतो आम्ही ऐकायची तुम्हाला. क्षमता ठेवा ना, सत्तेत नाही, नाही, बसला जरूर तुम्ही जरूर बोलत आहे. त्यांचं फक्त ऐका. तुम्ही आपापसात भांडायले, मला पण भांडायले. नाही, नाही, आम्ही अजिबात ऐकून घ्या जाऊ नये माझं, ऐकून लोकांमध्ये. घ्या माझं, की लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते. 1 वर्ष झालं तुम्ही फसवता. 7.5 लाख लाडक्या बहिणी आता सावत्र झाल्या का तुम्हाला एकदम? का त्यांचे पैसे कट केले? आता केवायसीला नवऱ्याला उभा करताय, आता बापाला केवायसीला उभा करताय. तुम्ही कुष्ठरोगाचे पैसे नियंत्रणाचे कमी केले, तुम्ही आदिवासी विभागाचा निधी काढला, तुम्ही समाज कल्याण विभागाचा निधी काढला, तुम्ही 90,000 कोटीचे कंत्राटदाराचे बिलं द्यायला तयार नाहीत. लाडक्या बहिणीला जरूर 2100 रुपये द्या, कुठल्याही महिलेला कट करू नका. मतदान घेताना ज्या महिलेला पैसे दिले त्या महिलेला जर पैसे कट कराल तर तुम्ही सावत्र भाऊ आहात. ह्यालाच दुटप्पी धोरण किंवा डबल ढोलकी आपण म्हणतो. यांनीच आरोप केले की बघा लाडकी बहीणमध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या लोकांना लाभ मिळतोय, चुकीच्या लोकांना लाभ त्या ठिकाणी मिळतोय. ज्या महिलेचं मतदान घेतलं ते ते म्हणतायत त्या महिलेचं आमच्या मित्रपक्ष म्हणतो की जे देतात ते चुकीचं आहे. मतदान देतायत ते चुकीचं आहे असं त्या काम म्हणतायत. संपलं तुमचं, मतदान पडलं, काम संपलं. आता लाडकी बहीण दिसत म्हणताय. लाडक्या बहिणीचा सोयाबीन तुम्ही घेत नाही, लाडक्या बहिणीचा कांदा घेत नाही, लाडक्या बहिणीला अहो, तुम्ही विद्यार्थी आदिवासी काय विभागाचे म्हणताय? पैसे कट करताय. विद्यार्थी संजय शिरसाट काय म्हणतात ते सांगा. संजय शिरसाट काय म्हणतात? आदिवासी विकास विद्याताई मुद्दा माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय. मला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्याच्यानंतर बिहारमध्ये ते 10,000 केले गेले. म्हणजे निवडणूक आयोग हा झोपलेला आहे का? तुम्ही मतांसाठी सत्ताधारी पक्ष वाटेल तसा निधी उधळपट्टी करणार आणि गरीब महिलांची, कष्टकरी महिलांची फसवणूक करणार. हे जे चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे त्यांनी दिलं की आम्ही द्यायचं, आम्ही दिलं की त्यांनी द्यायचं. हे निवडणूक आयोगाने कुठेतरी थांबवलं पाहिजे. TN सेशन असते तर झालं असतं का? नसतं झालं. तर त्यामुळे ही जी चुकीची पद्धत आपण करतोय, आता पुढच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये तुम्ही 15,000 कराल म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? कुठे थांबणारच नाही का? किती कर्ज वाढतंय आणि सर्वसामान्य टॅक्स पेअरचा हा पैसा आहे ना. विचार करायला लावणारा मुद्दा नक्की आहे. विचार करायला लावणारा मुद्दा नक्की विद्याताईंनी उपस्थित केलाय. त्यांचं मत जरा विचारू दे. मित्रपक्षाचा विचार नाही, आपण ह्या मुद्द्यावरती कंगोरे निघत गेले तर बरेच मुद्दे आहेत आपल्या.